तर मागे ना मी गोड भेळची रेसिपी शेअर केली होती आणि त्यामध्ये मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या, की गोड चटणीची रेसिपी सुद्धा हवी आहे. म्हणूनच आज तीच तुमच्यासोबत शेअर करतीये आणि ही चटणी हवाबंद डब्यामध्ये 1 वर्ष छान टिकते. सर्वात आधी इथे मी 250 ग्रॅम चिंच घेतलीये. त्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि चिंच अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायची. 20 ते 25 खजूर घेतले आहेत. त्यामध्ये सुद्धा पाणी घालायचं आणि ते सुद्धा भिजवून घ्यायचे. आता हे भिजतंय तोपर्यंत एक मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा ओवा, 20 ते 25 काळी मिरी घालायची आणि हे सर्व फक्त गरम करायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं, थंड करून मिक्सरला फिरवून पावडर तयार करून घ्यायची. तोपर्यंत खजूर आणि चिंच सुद्धा भिजली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची, मिक्सरला फिरवून प्युरी तयार करायची आणि एखाद्या अशा पद्धतीने चाळणीने गाळून घ्यायची. 1 ते दीड ग्लास पाणी सुद्धा यामध्ये घालायचं म्हणजे अगदी व्यवस्थित गाळलं जातं आणि जो चोथा आहे तो सुद्धा अगदी अलगद बाजूला होतो. तर इथे पहा चिंचेचं पाणी मी गाळून घेतलं आहे. चोथा सुद्धा बाजूला झाला आहे. आता आपण चटणी बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तयार चिंचेची प्युरी, गूळ घालायचा, त्यासोबतच लाल मिरची पावडर, चाट मसाला, काळं मीठ, साधं मीठ आणि तयार करून घेतलेला मसाला घालायचा. मंद आचेवर एक 10 मिनिटं ही चटणी शिजवून घ्यायची. त्यानंतर 20 ते 25 मनुके एकदम बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे. मनुक्यासोबत तुम्ही बारीक चिरलेले काजूसुद्धा घालू शकता आणि पुन्हा 20 ते 25 मिनिटं एकसारखं ढवळत चटणी शिजवून घ्यायची. परफेक्ट अशी गोड चटणी तयार झाली आहे. नक्की बनवून पहा.